महाराष्ट्रामध्ये भारतीय जनविकास आघाडीच्या वतीनं 48 लोकसभा मतदारसंघाचे प्रारंभ उमेदवार उभा करण्याचा नागपूर शहरातील 0 माईल पासून केलेला आहे। या ठिकाणी दिलीपराव कोसारे महाराज हे भारतीय जनविकास आघाडीचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत। या उमेदवाराच्या प्रचारार्थ म्हणून आज रोजी दिनांक 8 रोजी प्रशासकीय कार्यालयातील प्रलंबित कामासाठी म्हणून नागपूर शहरातल्या विभागीय कार्यालयात आम्ही एका कारच्या माध्यमातून प्रवास करून 10 कार्यालयांना जाऊन भेटी दिल्या। त्या अधिकाऱ्यांकडे असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या नागपूर महानगरातल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे। 0 माईल या ठिकाणी असलेल्या नागपूर ही नगरी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची उपराजधानी आहे, परंतु ती राजधानी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणच्या नागपूर महानगरातील अनेक सर्वसामान्य रस्त्यावर असलेल्या टपरीवाले असतील, चहावाले असतील, रस्त्याच्या कडेला उभारलेले रिक्षेवाले असतील, या सर्वांचं म्हणणं आहे नागपूर ही राजधानी झाली पाहिजे। विदर्भ राज्याची स्वतंत्र मागणी ही प्रलंबित ठेवणारे नेते आता आम्हाला चालणार नाही। तर मित्र हो, अखंड महाराष्ट्राचं स्वप्न ज्यांनी पाहिलं, अखंड महाराष्ट्र राहावा असं म्हणणारा एक वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे, मिळालं पाहिजे अशी मागणी पुढे आलेली आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्वरित लोकांना पूर्वी जर आश्वासित केलं असेल तर त्यांच्या न्याय मागण्यांची पूर्तता आजपर्यंत का व्यक्त केली गेली नाही, पूर्तता का केली नाही याची जाणीव करून देण्यासाठी या नागपूर लोकसभा मतदारसंघात दिलीपराव कोसारे महाराज निवडणुकीसाठी उभे आहेत आणि ते भारतीय जन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशा प्रकारचं विनम्र आव्हान मी राष्ट्रीय संत संदेश पक्षाच्या वतीने करेन। देखना वो फोटो खींच रहे हैं अंदर। ठीक, मैं जाता हूँ। मध्ये राज्यव्यापी आराधी गोंधळी वाघ्या शाहीर भजनी परिषदेच्या वतीनं पारंपरिक लोककलावंतांच्या न्याय मागण्यांसाठी गेली 30 वर्ष एक सामाजिक प्रबोधन आणि शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे। राज्य शासनाने या ठिकाणी काही लोकांना दर वर्षाला महिन्याला ते मानधन योजना सुरू केली वृद्ध कलावंतांसाठी म्हणून। ते खऱ्या अर्थानं वृद्ध कलावंतांच्यासाठी योजना राहण्याच्या ऐवजी सरसकट पारंपरिक लोककलावंतांना दरमहा 10,000 रुपये मानधन केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मिळावं अशा प्रकारची मागणी आम्ही हिंदुत्ववादी बहुजन मोर्चा, राष्ट्रीय संत संदेश पक्ष,
राज्यव्यापी आराधी गोंधळी वाघ्या शाहीर भजनी परिषदेच्या वतीनं आम्ही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री या ठिकाणी यांच्याकडे महोदयांकडे आम्ही पाठवलेल्या निवेदनांचा पाठपुरावा आजपर्यंत करूनसुद्धा न्याय मागण्यांची पूर्तता झालेली नाही. अनेक लोकांना राज्य शासनाच्या वतीनं मानधन मिळत असताना केंद्राकडे या ठिकाणी नागपूर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यालयामध्ये फाईल पाठवण्यासाठी गेलेल्या होत्या, त्या काही मंजुरी झालेल्या आहेत आणि तो प्रस्ताव मंजूर जो झालेला आहे तो दिल्लीला पाठवण्यात आलेला असतानासुद्धा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये ते पेंडिंग आहे. येणारं सरकार हे आता निवडणुकीच्या काळातले नवी सरकार राहणार आहे. जुन्या सरकार जे आहे त्या सरकारच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या पारंपरिक लोककलावंताच्या प्रलंबित फाईल ह्या त्वरित मंजूर केल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही राष्ट्रीय संत संदेश पक्ष भारतीय जन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आज रोजी करत आहोत. यासाठी आम्ही नागपूर या ठिकाणी एक सांस्कृतिक महोत्सव, तो महोत्सव विदर्भस्तरीय पारंपरिक लोककला महोत्सवाचं आयोजन फेब्रुवारी महिन्यामध्ये करणार आहोत. या आयोजनाचे स्वागताध्यक्ष म्हणून या शहरामधील या शहरातील पारंपरिक लोककलावंताच्या चळवळीत कार्यरत असलेले, त्याचबरोबर एक सामाजिक लोकनेते असलेले दिलीपजी कोसारे महाराज हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत आणि याचे निमंत्रक म्हणून या ठिकाणी विजय भाऊ खामगावकर राहणार आहेत आणि याचा मुख्य संयोजक राजेंद्र बनारसे म्हणून मी राज्यव्यापी आराधी गोंधळी वाघ्या शाहीर भजनी परिषदेच्या वतीनं या महोत्सवाचं आम्ही आयोजन करणार आहोत. या ठिकाणी विदर्भातल्या 10 जिल्ह्यातून पारंपरिक लोककलावंतांनी या महोत्सवात सहभागी व्हावे आणि आपल्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी या ठिकाणी सहकार्य करावे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आणि मुलाखत इतर घ्या त्याच्यातलं की 2 मिनिटांची उभारू का इथं आता? हो हो.